नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैत्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भट सूत्रस्थान वाचतोय आणि सूत्रस्थान वाचत असताना 1, 2, 3, 4, 5 असं करत आपले 5व्या अध्यायापर्यंत पूर्ण झालेले आहेत. तर अध्याय जो आहे त्याच्यामध्ये आपलं द्रवद्रव्य पर्यंत झालेला आहे आणि आता आपण अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय हा अध्याय आपण चालू करतोय. राईट. सो त्यातले 2 श्लोक आपले झालेले होते अन्न स्वरूप विज्ञानी या अध्याय ह्याच्यामधले. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर आपण पहिल्यांदा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्याच्या विकार प्रशमनम या गोष्टी बघतो. आणि तसं होत असताना स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम असं म्हणत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे 3 उपस्तंभ आहेत आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर ह्या 3 उपस्तंभांपैकी आहार हा जो प्रमुख उपस्तंभ आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती इथे घेत आहोत. ज्या वेळेला आपण आहाराचा 3 उपस्तंभांपैकी एक असं म्हणून जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट अशी आपण बघायला पाहिजे की आहाराच्या बाबतीमध्ये 2 पद्धती येतात म्हणजे एक पेय आणि दुसरा म्हणजे खाद्य. खरं तर आहाराचे 4 प्रकार सांगितलेले आहेत बरोबर. तर त्याच्यामध्ये काय काय आहेत हे प्रकार तर चोष्य, खाद्य, पेय आणि लीढ असे 4 प्रकार मुख्य याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चोष्य म्हणजे जो चोखून खाल्ला जातो आहार तर त्याला चोष्य आहार असं म्हणतात. खाद्य म्हणजे काय तर जो प्रत्यक्ष दातांनी चावून असा जो खाल्ला जातो आहार तर तो म्हणजे खाद्य. त्यानंतर पेय म्हणजे आपण ज्या वेळेला कुठलीही गोष्ट पिण्यासाठी वापरतो तर त्याला पेय आहार असं म्हटलं जातं. आणि लीह आहार, लीह म्हणजे लेहन पद्धतीने म्हणजे चाटणं या अर्थानं. तर असे जे 4 आहाराचे प्रकार आहेत ना तर त्याप्रमाणे हे 4 आपण आहाराचे प्रकार जे आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी योग्य आणि कुठल्या गोष्टी अयोग्य किंवा कशाचे गुणधर्म कोणते आहेत योग्य अयोग्य म्हणण्यापेक्षा योजकच तत्र दुर्लभः असं जे म्हटलेलं आहे ना त्याच्यानुसार हे आहाराच्या आपण गोष्टी बघणार आहोत. कसं आहे ना की एक खूप छान ज्ञानेश्वरीची ओवी आहे की अगा गोक्षीर जरी जाहले तरी का ते तापे दिधले अशा पद्धतीची ओवी आहे. म्हणजे गोक्षीर म्हणजे गाईचं दूध जे अगदी धारोष्ण आणि जे उत्तम आहे परंतु ते तापामध्ये नाही ना तेवढं उपयोगी हो की नाही. सो त्या दृष्टीने ह्याचा विचार करायचा आहे. म्हणजे कसं की प्रत्येक पदार्थ योग्य आहेच आहे परंतु पदार्थ घेण्याची जी अवस्था आहे ना ती बरोबर आहे की नाही ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. अदरवाईज कसं आहे ना की तसं जर नसतं तर नास्ति द्रव्यम अनौषधम असं गोष्ट आलीच नसते. प्रत्येक वेळेला प्रत्येक द्रव्य जे आहे ना ते योग्य पद्धतीनं योग्य अवस्थेमध्ये वापरलं तर ते औषध म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करतच आहे. तर ह्या औषध म्हणून पद्धतीने जे काम करत आहे ना तर त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करायला हवा. आणि म्हणून हे जे आहार आहेत तर त्याचे गुणधर्म काय ही आपण गोष्ट बघायला हवे. गुणधर्म म्हणत गुणधर्मांमध्ये एक गोष्ट महत्वाची राहते तर ते बघत असताना काय आहेत हे गुणधर्म तर आता जसं म्हटलं की गोक्षीर म्हणजे गाईचं दूध जे आहे ते उत्तम आहे परंतु ते उत्तम असलं तरी सुद्धा ते ज्वरामध्ये उपयुक्त नाही बरोबर. सो त्या पद्धतीनं आपण एकांतिक ज्याला म्हणतो ना अशी गोष्ट कुठलीही नसते त्या त्या अवस्थेमध्ये ती योग्य या पद्धतीची गोष्ट असते.
आणि म्हणूनच त्या सर्वाचा विचार करण्यासाठी म्हणून आज आता आपण हा पेय आहार सगळा बघितलेला आहे आणि ह्याच्या पुढचा जो आहे चोष्य लीढ ह्या पद्धतीचा जो आहार आहे तो आपण आता इथे बघत आहोत. सो अथातो अन्नस्वरूप विज्ञानीयम अध्यायम व्याख्यास्यामः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः. अथ शुकधान्य, शुकधान्य म्हणजे एकदल धान्य जे आहे ना तर त्याला शुकधान्य असं म्हणतात. तर हे एकदल धान्य जे आहे ना तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कोणकोणत्या काय म्हणू आपण ज्याला अवस्थांमध्ये खाव्यात तर त्या पद्धतीचं जे वर्णन केलेलं आहे ना ते म्हणजे अन्नस्वरूप विज्ञानी या अध्यायामध्ये आलेलं आहे. आता इथे आपण बघतोय की रक्तो महान सकलम स्तूर्णकः शकुनारुतः सारमुखो दीर्घशुक रौद्रशुक सुगंधिकः पुंड्र पांडु पुंडरीक प्रमोदो गौर सारिवौ. आता ह्या सगळ्या ज्या हे आहेत ना तर ह्या तांदळाच्या जाती वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. कांचनो माहिषः शुको दूषकः कुसुमांडकः लांगला लोहवालाख्याः कर्दमाः शीतभीरुकाः पतंगास्तपनीयाश्च ये अन्ये शालयः शुभा. हे शालयः म्हणजे ज्या वेगवेगळ्या साळी सांगितलेल्या आहेत तर साळी म्हणजे भाताची साळ बर का. आता आजकालच्या नवीन मुलांना हे सुद्धा बऱ्याच वेळेला माहित नसतं की साळ म्हणजे काय तर म्हणून त्याचा अर्थ सांगितला. तर भाताची साळ असं ज्याला म्हटलं जातं. तर आता हे जे आहे ना तर वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत हे तांदळाचे. आपल्याला शाली षष्टिक आणि रक्तशाली या दोन गोष्टी माहिती असतात तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं रक्तो असं आलेलं आहे. त्याच्यानंतर महा सकल स्तूर्णकः हा श्लोक जो आहे ना पूर्ण तो आपण मागच्या ह्याच्यामध्ये घेतलेला होता. तर त्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या साळी किंवा जो भाताचे प्रकार सांगितलेले आहेत तर हे जे भाताचे प्रकार आहेत ना तर त्याचे गुणधर्म काय आहेत हे पुढच्या श्लोकामध्ये आलेलं आहे. स्वादुपाक रसा स्निग्धाः वृष्याः बद्धाल्पवर्चसः कषायानुरसाः पथ्या लघवो मूत्रला हिमाः. त्याच्यानंतर आणखीन काय महत्वाचं तर शुकजेषु वरस्तत्र रक्तस्तृष्णास्त्रिदोषः महां तम अनु कलमः तम अपि अनु ततः परे. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. थोडक्यात आपण एकदा रिकॅप करूयात त्याचा की कशा कशा आहेत तर स्वादू पाक रसाहा त्याचा रस स्वादू आहे, पाक जो आहे तो ही स्वादू आहे. स्निग्ध हे वृक्ष आहे, बद्धाल्प वर्चसहा अल्प वर्चस म्हणजे थोडसच मलमूत्र करणारे आहेत आणि बद्धत्व आणणारे आहेत त्याच्यामध्ये कषाय अनुरस असणार आहे म्हणून. पथ्यकर आहे, लघु आहे, मूत्रल आहेत आणि म्हणूनच आपण बघतो की ज्या ज्या वेळेला मूत्राच्या संदर्भामधल्या विकृती असतात तर तिथे तंडुलोदक हे आपण अनुपान म्हणून वापरत असतो. म्हणजे आता हा मागचा अध्याय आणि हा अध्याय असं कंबाईन करून आपल्याला पुढे ऍक्च्युली वाचायला हवं. त्याच्यानंतर शुकजेषु वरस्तत्र रक्त शुकधान्यांमध्ये सगळ्यात उत्तम जे आहे ते रक्तशाली सांगितलेले आहेत. तृष्णा त्रिदोष हे तृष्णा आणि त्रिदोष घालवणारे आहेत. महास्तम अनु महासाळी त्याच्यानंतर त्यातल्या त्यात कमी श्रेष्ठ मग त्याच्यानंतर कलम मग त्याच्यानंतर इतर ज्या जाती सांगितल्या यावका हयना पांसु बांश नैषधकादिया अशा सगळ्या. आणि हे सगळे कसे आहेत तर स्वादुष्णा गुरुवस्निग्धा पाकेमला श्लेष्म पित्तला सृष्ट मूत्र पुरीशाश्च पूर्वम पूर्वम च निंदिता. आता ह्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या ज्या जाती सांगितलेल्या आहेत ना तर त्याचे शब्द किंवा त्याचं हे आत्ताच्या जर जाती बघितल्या ना तर एकदम वेगळ्या पद्धतीने ह्या जाती आपण बघत असतो. बासमती किंवा हे तर त्याचं जे वर्णन आहे त्याच्यानुसार ह्या जाती आपण बघायला पाहिजेत. शुकजेषु इथपर्यंत झालेलं होतं आपलं राईट. आणि मग त्याच्यानंतर वरस्तत्र रक्त तृष्णा त्रिदोष म्हणजे आपण हे बघितलं की तृष्णा आणि त्रिदोष हर अशा आहेत. त्याच्यानंतर महान वगैरे ह्या साळी. त्याच्यानंतर यावक हयन पांसु बाष्प नैषधकादय ह्या सगळ्या साळी कशा आहेत तर स्वादू उष्णा गुरवहा स्वादू आहेत, उष्ण आहेत, गुरवहा आहेत हे जड आहेत. आता इथे जर बघितलं आपण तर ते लघवहा असं आलेलं होतं बरोबर. जे रक्तशाली पचायला हलक्या आहेत आणि ह्या बाकीच्या यावक पासून ज्या काही जाती आहेत ना त्या सगळ्या गुरु आहेत. आणि म्हणूनच आपण एक गोष्ट इथे बघायला हवी की बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की तांदूळ घ्यावा किंवा पेया विलेटी वगैरे ह्या पद्धतीनं
आपलं स्टॅपल फूड कुठलं आहे, तर मग त्याच्यामध्ये तांदूळ हे स्टॅपल फूड आहे. आणि आता सध्या आपण बघतोय की तांदूळ खाऊ नका कारण की त्यांनी डायबिटीस वाढतो वगैरे असं सांगितलं जातं. एकतर तांदूळ बनवण्याची पद्धत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठली आपण जात वापरतोय ती सुद्धा महत्वाची राहते. सो स्वादू उष्ण गुरु स्निग्ध पाके अमला श्लेष्म पित्तला. आता ह्या बाकीच्या ज्या जाती आहेत सगळ्या यवकापासून, तर त्या कशा आहेत, अम्लपाकी आहेत. आणि रक्तशाली ज्या होत्या त्या स्वादुपाक रसहा, स्वादुपाक विपाक सुद्धा त्यांचा स्वादू होता. सो हा जाती जातींमधला सुद्धा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर श्लेष्म पित्तला, श्लेष्म आणि पित्त म्हणजे कफपित्त वाढवणारे आहेत. आणि हे कसं आहे तर सृष्ट मूत्र पुरीशाश्च, सृष्ट मूत्र पुरेश अशा ज्या सांगितलेल्या आहेत. म्हणजेच काय तर मलमूत्र प्रवृत्तीला साफ करणाऱ्या असं आहे. आणि त्याच्यानंतर पूर्वम पूर्वमच्या निंदिता हा असं म्हटलेलं आहे. पूर्वम पूर्वम च निंदिता म्हणजे शेवटच्या ज्या आहेत ना त्याच्यापेक्षा अलीकडच्या निंदित म्हणजे त्या योग्य नाहीयेत. यावक पासून, यावक हयन पावसी पावष्प हे जे सांगितले ना ते पूर्व म्हणजे यवक जे आहे ते अजिबात चांगली नाही, त्याच्यापेक्षा हयन जराशी ठीक आहे, त्याच्यापेक्षा पावसू जराशी ठीक आहे, अशा अर्थाने पूर्वम पूर्वमच निंदिता. त्याच्यानंतर स्निग्धो ग्राही लघु स्वादू त्रिदोषग्न स्थिरो हिमः षष्टिको व्रीहीषु श्रेष्ठो गौरश्च असित गौरतः. स्निग्धो ग्राही गुरु स्वादू, स्निग्ध आहे, गुरु आहे, स्वादू आहे. कोण ह्याच्याबद्दलचं वर्णन आलेलं आहे तर षष्टिका म्हणजे साठेचाळी, म्हणजे 60 दिवसाची तयार होते तर तिला साठेचाळ असं म्हटलं जातं. तर ही साठेचाळ जी आहे ती कशी आहे तर स्निग्ध आहे, ग्राही आहे मात्र लघु जरी असली तरी, स्वादू आहे, स्वादू विपाकाची आहे, त्रिदोषग्न आहे, स्थिर आहे, शीतवीर्याची आहे. आणि कसे आहे षष्टिको व्रीहीषु श्रेष्ठ आणि म्हणूनच या साठेचाळी ज्या आहेत तर त्या सर्व व्रीहींमध्ये श्रेष्ठ अशा सांगितलेल्या आहेत. आणि गौरहाच्या असित गौरता त्याच्यात 2 प्रकार आहेत. तर गौर आणि असित म्हणजे काळा बर का, आणि सित म्हणजे पांढरा, म्हणजे पांढऱ्या साळी आणि काळ्या साळी ह्या दोघांच्या साळींमध्ये काळ्या साळी ज्या आहेत ना असित गौरतहा, तहा म्हणजे पंचमी, गौर साळींपेक्षा असितहा श्रेष्ठ असा अर्थ त्याचा आला. म्हणजे काय तर गौर म्हणजे पांढऱ्या साळींपेक्षा थोड्याशा ज्या काळपट साळी असतात ना तर त्या षष्टिक साळींचे जे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये श्रेष्ठ आहेत या अर्थाने आलं. त्याच्यानंतर ततक्रमात महाव्रीही कृष्णव्रीही जतुमुखाः कुक्कुटांड कलौ आख्यः पारावतक शूकराः वर कोद्दाल कोज्वाल चीन शारद दर्दुराः गंधना कुरुविंदाश्च गुणरेल्पांतरा स्मृताः. या बाकीच्या ज्या साळी म्हणजे तांदळाच्या ज्या साळी सांगितलेल्या आहेत ना त्याचे हे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय तर महाव्रीही सगळ्यात उत्तम सांगितलं षष्टिक, त्याच्यानंतर आहे वर ततक्रमात महाव्रीही, महाव्रीही ह्या त्याच्यानंतर कृष्णव्रीही, मग जतुमुख, मग कुक्कुटांड, कापाल, पारावतक, शूकर, वरक, उद्दालक, उज्ज्वाल, चीन, शारद, दर्दुर, गंधन आणि कुरुविंद ह्या सगळ्या वेगवेगळ्या जाती सांगितलेल्या आहेत आणि त्या अनुक्रमाने उत्तम आहेत. म्हणजे कसं की षष्टिक सगळ्यात उत्तम आणि कुरुविंद जी आहे ती सगळ्यात त्या मानाने अश्रेष्ठ या अर्थाने ह्या साळी सांगितलेल्या आहेत. तर आता एवढं सगळं वर्णन आहे परंतु आपल्याला आताच्या मार्केटमध्ये ज्या मिळणाऱ्या साळी आहेत ना तर त्याच्यानुसारच आपल्याला बघावं लागतं. परंतु ओव्हरऑल जे आहेत ह्या सर्व भातांचे जे गुणधर्म जे सांगितलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये हे षष्टिकाप्रमाणे अशाप्रमाणे हे घ्यायला हवेत आपण. त्याच्यानंतर स्वादुः अम्ल विपाकः अन्यः व्रीहिः पित्तकरः गुरु बहुमूत्र पुरीशोष्मा त्रिदोषस्तु एव पाटलः. याच्यामध्ये आता ह्या सर्व साधारणतः साळी कशा आहेत तर पाटल नावाच्या ज्या साळी आहेत पाटलः त्रिदोषः तु एव, त्रिदोष कर आहेत. आणि कशा आहेत या पाटल नावाच्या साली तर बहुमूत्र पुरीशोष्मा, बहुमूत्र करणाऱ्या, बहुपुरुष करणाऱ्या आणि बहु उष्मा म्हणजे उष्ण असणाऱ्या अशा आहेत. आणि उष्ण असणाऱ्या अशा असल्यामुळेच या पित्तकर आहेत, गुरु आहेत. आणि कशा आहेत
तर स्वादुहू म्हणजे रसाला स्वादू आहेत पण आम्ल विपाकी आहेत. आणि म्हणूनच आपण बघतो की आत्ताच्या आपण पेशंट्सना जे जे ह्याचे काय म्हणू आपण ज्याला ज्वराचे पेशंट्स असतात ना, तर त्यांना पेजा ज्या सांगितल्या जातात ना, आणि म्हणून तुम्ही आपण पुढे बघतो की अम्लविपाकी असल्यामुळं रक्तपित्ताकडे जाणारे जे जे ज्वर आहेत तर त्यांच्यामध्ये युष वापरावेत म्हणजे मुगाचं कडण वापरावं, परंतु भाताची पेज देऊ नये असा रेफरन्स आपल्याला ज्वराच्या चिकित्सेमध्ये दिसतो. त्याच्यानंतर इतर धान्य सांगितलेले आहेत. कंगू कंगू कोद्रव निवार श्यामाकादी हिमम लघु. कंगू कोद्रव कोद्रव म्हणजे ना एक तांदूळ निवडताना त्याचे एक छोटं धान्य येतं तर त्याला कोद्रव असं म्हटलं जातं. कोद्रू मराठीमध्ये म्हणतात. तर ही इतर धान्य आहेत की जे काय म्हणू आपण ज्याला अवर अशी जी धान्य सांगितलेली आहेत ती आहेत. हरिक असं सुद्धा म्हणतात बरं का कोद्रूला. कंगू म्हणजे राळं ज्याला आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर निवार शामाक इत्यादी जे आहेत ते कसे हिम आहेत आणि लघु आहेत. आणि ह्या सगळ्याला तृणधान्यम पवनकृत लेखनम कफपित्तहृत ही जी तृणधान्य असं म्हटलं जातं म्हणजे काय तर त्या मानाने हलकी असणारी धान्य किंवा कमी दर्जाची असणारी अशी जी धान्य आहेत ती पवनकृत वात वाढवणारी आहेत, लेखन आहेत आणि कफपित्त कमी करणारी आहेत. अर्थात आता इथे आपण याला श्रेष्ठ किंवा अवर असं जरी नाव देत असलं ना तरी सुद्धा त्या त्या व्यक्ती सापेक्ष ह्या गोष्टी राहतील. आता हे कफपित्त कमी करणारे आहेत, वात करणारे आहेत, पवनकृत म्हणजे लेखन करणारे आहेत. परंतु आपण जेव्हा बघतो ना एखाद्या माणसाला आपल्याला जर का लेखन व्हावं अशी जर अपेक्षा असेल ना तर ह्या गोष्टींचा उपयोग होईल की नाही तर होईल. म्हणजे ते अवर धान्य असलं ना तरी सुद्धा ते त्या त्या व्यक्ती सापेक्ष हे उत्तम राहील. तर ह्या दृष्टीने ह्या धान्यांचा आपण विचार करायला पाहिजे. आता एखादा प्रमेहाचा पेशंट आहे तर प्रमेहाच्या पेशंट मध्ये आपण सांगतोच ना की इतर जी जी नाचणीसारखी जी धान्य सांगितलेली आहेत तर ती त्याच्यामध्ये घ्यायला हवी या दृष्टीने. सो असं जे आहे ना तर ते व्यक्ती सापेक्ष राहतं. परंतु आपण व्यक्ती सापेक्ष धान्याची निवड करत असताना कुठलं धान्य निवडायचंय हा जो भाग आहे ना त्याच्यासाठी हा अध्यायाचा अभ्यास महत्वाचा राहतो. याच्यानंतरचा श्लोक जो आहे भग्न संधान कृत तत्र प्रियंगु बृहणी गुरु कोरदोष परम ग्राही स्पर्शे शीतो विशापहा. भग्न संधान कृत प्रियंगु बृहणी गुरु. प्रियंगू हे जे धान्य आहे ते कसं आहे तर भग्न संधान कृत भग्नचं संधान करणारे म्हणजे फ्रॅक्चर्स असा आपल्याला विचार येतो मनामध्ये तर ठीक आहे म्हणजे अस्थिभग्न असा आपण विचार करतो म्हणून. पण तो कुठल्याही दोन ज्या पेशी आहेत तर त्यांचं संधान जर का करायचं असेल तर प्रियंगूचा उपयोग होतो. प्रियंगू आपल्या इतरही बरेच औषधांमध्ये वगैरे आलेला आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ते कसं आहे स्पर्शे शीतो असं आहे. प्रियंगू गृहणी गुरु गृहण करणारी अशी आहे आणि गुरु अशी आहे. त्याच्यानंतर कोर दोष परमग्राही स्पर्शे शीतो विशापहा. कोर दोष म्हणजे काय तर जे आपण हलकं धान्य जे म्हणतो किंवा कोद्रव असं जे म्हणतो तर ते परमग्राही ते उत्तम प्रकारचं ग्राही आहे. स्पर्शाने शीत आहे किंवा वीर्याने शीत आहे परंतु ते विषापह आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच आता जे आपण म्हणतो की त्या त्या व्यक्ती सापेक्ष ते पदार्थ जे आहेत ना ते महत्वाचे राहतील. त्याच्यानंतर वृक्ष शीतो गुरुस्वादू सरो बिडांतकृत यवहा विट वातकृत यवहा वृषस्थैर्य करो मूत्र मेद पित्त कफांजयेत पिनस श्वास कासोरू स्तंभ कंठ त्वगामयान. आता हे काय काय सांगितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये वृक्ष शीतो गुरुस्वादू सरो विट वातकृत यवहा यव कसे आहेत हे सांगितलेले आहे. यवहा वृक्षः शीतः गुरुः स्वादुः सरः विट वातकृत. यव कसं आहे वृक्ष आहे शीत आहे गुरु आहे जड आहेत. त्याच्यानंतर स्वादू आहेत स्वादू रसाच आहेत सर आहेत आणि काय आहेत तर विट आणि वात करणारे आहेत. मलमूत्र विसर्जन करणारे असे आहेत. आणखीन कसे आहेत तर वृक्ष हा स्थैर्य करा हा वृक्ष आहे स्थिर करणारे आहेत शरीराला. म्हणजेच काय तर यव जर का आपल्याला स्थिर करायचं असेल शरीर तर तिथे वापरू शकतो. मग आता इथे स्थिरचा अर्थ दोन पद्धतीने आपल्याला घेता येतो की वयव विभाग दृष्टीने स्थिरत्व आणणं. म्हणजेच काय
तर वय जर का आपल्याला स्थिर ठेवायचं असेल, म्हणजे तरुण राहायचं असेल, तर यवाचा उपयोग आपल्याला करता येत असतो. दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तांडववातासारखे केसेस असतात ना, तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या यवाचा काढा करून आपल्याला वापरता येत असतो. हा कसा करायचा? तर यव आपल्याला आजकाल ना पूजा भांडारमध्ये मिळतात, किराणामध्ये मिळत नाहीत. तर हे जे यव आहेत ते आणायचे, अर्धवट असे मिक्सरला ते कुटायचे आणि ते झाल्यानंतर 6 चमचे यव साधारण 3 लिटर पाणी असं उकळत ठेवायचं आणि 3 लिटरचा साधारणपणे अगदी 1 कप बनेल असा जर का आपण केला ना, तर तो आटवून तर अतिशय त्याची चव पण छान लागते बरं का. तर असा हा यवाचा काढा करायचा आणि तो वापरायचा. तर मग हे आपल्याला कंपवातामध्ये वगैरे सुद्धा वापरता येतं. त्याच्यानंतर मूत्र, मेद, कफांजयत. मलमूत्र विसर्जन करणारं, मेद आणि पित्ताला आणि कफाला ते कमी करणारं असं आहे. आणखीन कसं आहे तर पिनस, श्वास, कास, उरुस्तंभ, कंठ, त्वक, आमयान. पिनस जुनाट सर्दी, श्वास, दम लागणं, कास, खोकला, उरुस्तंभ, मांड्यांचा जडपणा किंवा ज्याला आपण उरुस्तंभ हाच व्याधी म्हणतो. त्याच्यानंतर कंठरोग आणि त्वचेचे रोग घालवणार आहे आणि म्हणून ह्या यवाचा काढा जो आहे ना तो त्वचेच्या रोगांमध्ये. आता इथे एक तुम्ही गोष्ट बघा, की स्थैर्य करा हा असं म्हटलंय आणि त्वचा जी आहे ना ती आपल्या वयाचं निदर्शक अशी असते. प्रत्येक वयातली त्वचा ही वेगवेगळी असते आणि म्हणूनच त्वचेला उपयुक्त जी गोष्ट आहे ना ती सुद्धा स्थैर्य कर अशी आलेली आहे वयाच्या दृष्टीने. हा गोष्ट आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर न्यूनो यवात अनुयवाहा वृक्षोष्णो वंशजो यवाहा. यवात अनुयवाहा न्यूनहा म्हणजे अनुयव नावाचा जो हे आहे धान्य आहे तर ते यवापेक्षा थोडस आणखीन कमी गुणाचं आहे. आणि काय सांगितलंय तर वृक्षोष्ण वंशजो यव हा वंशयव बर का म्हणजे बांबूचे तांदूळ ज्याला म्हटलं जातं. तर साधारणपणे 7 ते 13 वर्षातनं एकदाच बांबूला तांदूळ येतात असं म्हटलं जातं. आणि ह्या तांदूळ ज्या वेळेला बांबूला येतात ना तर त्यावेळेला जे रानावनात राहणारे लोक असतात ना तर ते उत्सव साजरा करतात आणि देवीला वगैरे ह्याचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो. तर हे जे वंशयोग आहेत ना तर ते वृक्ष आणि उष्ण आहेत. तर ह्या दृष्टीने किंवा याला वंशयोग असंच म्हटलं जातं किंवा कळकीचा किंवा बांबू म्हणतात ना बांबूचे योग किंवा बांबूचे तांदूळ असा. तर हे वृक्ष आणि उष्ण असल्यामुळं वेगवेगळ्या आजारांमध्ये इथे आपल्याला वापरता येत असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे बघितलेलं होतं की हे तृणधान्य भग्न संधानकृत म्हटलंय आणि यव म्हणजे जो वंशज यव जो आहे म्हणजे बांबू जो आहे ना तर तो सुद्धा बांबू कधीही तुटत नाही. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की बांबू भरपूर वागतो, त्याला कितीही लवलं तरी सुद्धा तो तुटत नाही आणि सगळ्या गोष्टी बेअर करून तो पुन्हा उठून उभा राहत असतो. म्हणजे वादळामध्ये वगैरे हे बांबू जे असतात ना हे जनरली पडत नाहीत कधी. सो हा एक महत्वाचा गुणधर्म जो आहे ना तो बांबूचा आहे आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की बांबूच्या ठिकाणचे यव जे आहेत तर ते संधानकृत म्हणून किती काम करत असतील याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळे जे भग्न असतात त्याच्यामध्ये हे वंशयव जे आहेत ना ते विशेष करून वापरले जातात. सो ह्या दृष्टीने ह्या वंशयवाचा उपयोग आपण या ठिकाणी बघायला हवाय. ओके. त्याच्यानंतर न्यूनो यवात अनुयवाः वृक्षोष्ण वंशजो यवाः वृक्ष शीतो गुरुस्निग्धो जीवनो वातपित्तः संधानकरी मधुरो गोधूम स्थैर्यकृत सरः. गोधूम हा म्हणजे काय तर गहू. गव्हाच्या बद्दल वर्णन करतात. हे गहू कसे आहेत वृक्ष आहेत, शीत आहेत, गुरु आहेत, स्निग्ध आहेत, जीवन आहेत, वातपित्त हा असे आहेत. सगळ्यात महत्वाचा गोधूम म्हणजे गव्हाचा गुणधर्म वृक्ष आणि म्हणून तो पहिल्यांदा सांगितलेला आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या जे इन्फर्टिलिटीचे केसेस असतात ना त्यामध्ये सुद्धा वृक्ष म्हणून गोधूमाचा आपण उपयोग करून घेत असतो. तर ह्याच्यामध्ये गव्हाचं जे पीठ असतं ना ते भाजून त्याची खीर करणं आणि त्या ह्याच्यामध्ये वृक्षयोग घालून देणं अशा पद्धतीनं जर केलं ना तर त्याचा परिणाम अतिशय चांगला येतो इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये. विशेष करून लॉस ऑफ लिबिडो जिथे जिथे असतं ना तर त्या ठिकाणी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. फक्त प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे नाहीतर ते पचायला जड आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. हे वृक्ष आहे, शीत आहे, त्याच्यानंतर गुरु आहे, जड आहे पचायला, स्निग्ध आहेत आणि म्हणूनच ते वृक्ष आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. जीवन करणारे आहेत म्हणजे जीवनीय असे आहेत, वातपित्त कमी करणारे आहेत आणि परत संधानकर आहेत.
म्हणजे गहू हे संधानकर आहेत हे आपल्याला माहिती असतं, बरोबर. परंतु प्रियंगू हे सुद्धा अनुसंधान करणारं उत्तम द्रव्य आहे, ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर मला वाटतं प्रजास्थापन गण आहे ना, त्याच्यामध्ये नाही, प्रिया आलंय त्याच्यामध्ये. ओके, संधानकरी मधुरहा गोधूमहा स्थैर्यकृत सरहा. गोधूम सुद्धा कसे स्थैर्यकृत, स्थिर करणारे आहेत शरीराला. मगाशी जसं म्हटलं त्याच पद्धतीने इथे आपण वापरू शकतो. आणि म्हणून गव्हाचे जे वेगवेगळे म्हणजे पोळी हा पदार्थ रोज घेतला तर महाराष्ट्रामध्ये पचायला जड पडतो असं म्हटलं जातं. परंतु जिथे भूक चांगली आहे किंवा जिथे व्यायाम करणारे लोक आहेत ना, तर त्यांनी हा गहू निश्चितपणे आपण वापरू शकत असतो. सो ह्या पद्धतीनं गव्हाचे गुणधर्म झाले. आणि ह्याच्या ठिकाणी आता बरेच पेशंट्स असतात की पोळी खाल्ल्यानंतर गॅसेस होतात, पचत नाही किंवा आवेसारख्या लक्षणं उत्पन्न होतात. मग अशा वेळेला काय करायला हवं, तर आवेसारखी जर लक्षण येत असते ना, तर हे गव्हाची कणिक भिजवत असताना त्यामध्ये चिमूटभर ओवा घालणं किंवा सुंठीची पावडर घालणं, ह्या जर गोष्टी केल्या गेल्या तर मग तिथे निश्चितच ह्या पद्धतीनं गॅसेस होणं वगैरे हा भाग होत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण पेशंटला पथ्यकर आहार सांगितलेला असतो किंवा ज्वर आहे पेशंटला आणि आपण मुगाच्या पेजेवरी युषावरती असं ठेवलेलं असतं आणि मग त्याला हळूहळू आपण जेव्हा फुलका वगैरे देतो ना, तर त्यावेळेला तर निश्चितपणे तो फुलका बनवत असताना त्याच्यामध्ये ओवा किंवा सुंठीची पावडर ह्या गोष्टी घालायला सांगायला हव्यात. ओके. त्याच्यानंतर पथ्या नंदी मुखा मुखी शीता कषाय मधुरा लघु. पथ्या नंदीमुखी, नंदीमुखी नावाचा जो गहू आहे तो पथ्यकर आहे, शीत आहे, कषाय आहे, मधुर आहे आणि लघु आहे. त्यातल्या त्यात हलका पचण्यासाठी असा जो आहे तो नंदीमुख. म्हणजे आता गव्हाच्या ज्या सगळ्या जाती आहेत ना, तर मला एक खूप असं सगळ्यांना सांगायचं होतं की थोडस गावाकडे राहणारे किंवा जे आपल्याकडे असंही बरेच डॉक्टर्स आहेत की ज्यांच्या घरामध्ये शेती आहे, तर त्यांनी ह्याचे जे जे प्रकार सांगितलेले आहेत ना, गव्हाचे, तांदळाचे किंवा तृणधान्यांचे, तर त्याचं वर्णन आणि आताच्या जाती ह्याच्याशी टाली करून थोडासा एक हे म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण आजकालच्या भाषेमध्ये समजू शकेल असा एक नक्की टेबल आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आता शुकधान्य वर्ग हा इथपर्यंत झालं, हा शुकधान्य झालं. मग त्याच्यानंतर शिंबी धान्य, शिंबी म्हणजे द्विदल धान्य जी जी आहेत त्याला आपण शिंबी धान्य म्हणतो. मुदग, अडके, मसूर आदी शिंबी धान्यम विबंधकृत. मुदग, आडके, आडके म्हणजे मटकी बर का, मसूर, मूग, मटकी, मसूर इत्यादी ही शिंबी धान्य जी आहेत ती विबंध करणारी आहेत, विबंधकृत. कषायम, कषायम स्वादुसंग्राही कटुपाकम हिमम लघु. कसे आहेत तर कषाय रसाची आहेत ही सगळी, हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच इथे विबंध करणारे आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कधी कधी रसवीर्य विपाक कुठले आहेत, काय आहेत, तर मग त्याचा गुणधर्म काय आहे हो तर आपल्याला अनुभवाने बराचसा माहिती असतो. मग अशा वेळेला रसवीर्य विपाक आपण त्याचे अनुमानाने लावू पण शकतो. सो कषाय रसायचं असल्यामुळे हे विबंधकृत असं आहे. त्याच्यानंतर स्वादू पाकी असं आहे, ह्याचा विपाक मात्र स्वादू होतोय. संग्राही, संग्रहण करणारे आहेत. कटुपाकम, आता हे कषाय स्वादू, हा स्वादू हा अनुरस आहे, कषाय हा मुख्य रस आहे आणि कटुपाकी असं म्हटलेलं आहे. आणि हिमम लघु, शीत आहेत, लघु आहेत. मेदश्लेष्मास्त्र पित्तेषु हितम लोपोपसेक लेपो लेप उपसेकयोः. मेद श्लेष्म अस्र पित्तेषु, मेदोरोगांमध्ये, कफरोगांमध्ये आणि पित्त रोगांमध्ये कसे आहेत, हे उपयुक्त आहेत. हितम, आणि कशासाठी उपयुक्त आहेत तर लेप आणि उपसेक करण्यासाठी. लेप म्हणजे काय, वेगवेगळे आपण लेप करतो, तर म्हणजे जसं उपनाह करतो तर त्या पद्धतीच्या करण्यासाठी. आणि सेकयोः, उपसेकयोः म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो. सो मुद्ग, अडकी, मसूर आदी हे शिंबी धान्य आहेत, विबंध करणारे आहेत, कषाय स्वादू रसाचे आहेत, कटू पाकाचे आहेत, शीत आहेत, लघु आहेत, या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वरोत्र मुद्गहा अल्पचलाहा कलायस्तु अतिवातलहा. वरहा अत्र मुद्गहा, सगळ्यात ह्या द्विदल धान्यांमध्ये किंवा ह्या सगळ्या शिंबी धान्यांमध्ये सगळ्यात उत्तम असं काय आहे तर मुद्गहा, मूग सगळ्यात उत्तम आहेत. आणि काय कसे आहेत तर अल्पचलहा म्हणजे काय तर चलहा म्हणजे वात, अल्प वात करणारे आहेत. कलाय तू अतिवातलहा, कलाय म्हणजे चवळी बर का,
ही जी चवळी आहे ती अतिशय वातल अशी आहे आणि म्हणूनच आपल्याकडे ज्या वेळेला वातव्याधीचे पेशंट येतात तर त्यावेळेला मटकी, छोले, वाटाणे, वाल आणि ही चवळी ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शक्यतो न खाण्याच्या दृष्टीने म्हणून पेशंटला आपल्याला अपथ्य म्हणून सांगता येत असतात. त्याच्यानंतर राजमाशः अनिलकराः वृक्षो बहु शकृत गुरुः. राजमाश म्हणजे कलाय म्हणजे जी छोटी चवळी असते ती आणि राजमाश म्हणजे मोठी चवळी किंवा ज्याला आपण राजमा म्हणतो ना तर तो बरं का. ऍक्च्युअली हा श नंतर सायलेंट झाला असावा, भाषा जशी जशी समृद्ध होते त्याच्यामध्ये. राजमाशः अनिलकराः खूप जास्ती वात करणारे आहे, वृक्ष आहे. बहुशकृत जास्त शकृत करणारे आहेत, खूप म्हणजे मलप्रवृत्ती जास्त करणारे गुरु आहेत. मग आता बहुशकृत असं जरी असलं तरी ह्याचाच अर्थ काय तर त्याच्यापासून सारतर भाग जो खेचला जातो शरीरामध्ये हा कमी प्रमाणामध्ये घेतला जातो. परंतु एक गोष्ट इथे महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला वय वाताचं असतं ना 60s 70s असतात तर एकतर आहार कमी झालेला असतो, पचनाची ताकद कमी झालेली असते, त्याच्यामुळे मलप्रवृत्ती सुद्धा उत्पन्न होणं म्हणजे मल उत्पन्न होणं ही प्रक्रिया सुद्धा कमी झालेली असते. अशा वेळेला जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो आणि सततची कॉन्स्टिपेशनची तक्रार सांगत असतो, मग अशा वेळेला हे चवळी वगैरे अधनमधन खायला दिली ना की ते फिकल मटेरियल तयार करतात जास्त आणि मग पेशंटला मलप्रवृत्ती होण्याचं समाधान ही गोष्ट मिळत असते. सो ह्या दृष्टीने ह्या चवळीचा सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येत असतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी बर असं म्हटल्यानंतर अगदीच कधीच उपयोगी नसतात असं नसतं, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर उष्णाः कुलत्थाः पाके अम्लाः शुक्र अश्म श्वास पीनसान् कासार्षः कफवातांश्च घ्नन्ति पित्तास्रदाः परम्. उष्णाः कुलत्थाः कुलत्थ कुळीत कसे आहेत तर उष्ण आहेत. त्याच्या आता उष्ण आहेत म्हणजे अरे बापरे ते त्रास देतील आणि आता इथे दिलंय पित्तास्रदाः म्हणजे पित्त रक्त निर्माण करणाऱ्या. म्हणजेच काय तर रक्तपित्त म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज वाढवणारं असं हे कुळीत आहे. मग कधीच खायचं नाही असं आहे का तर असं नाहीये. मग काय करायला पाहिजे तर ज्या वेळेला थंडीचा सीझन आहे तर त्याच्या वेळेला आपण हे कुळीत पेशंटला खा अशी गोष्ट सांगू शकतो. आणखीन काही विशिष्ट व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये कोळथाचं कडण किंवा कोळथाचा काढा हे आपण पेशंटला अनुपान म्हणून वापरत असतो. आता हे कसं बघूया बरं का. उष्णाः कुलत्थाः पाके अम्लाः म्हणजे अम्ल विपाकी आहेत, परंतु शुक्र अश्म श्वास आणि पीनस ह्यांना घालवणारे किंवा ह्यांचा नाश करणारे असे आहेत. म्हणजेच काय तर अश्म म्हणजे अश्मरी शुक्राला नष्ट करणार आहेत आणि म्हणून इन्फर्टिलिटीच्या पेशंटमध्ये कुळीत शक्यतो नाही घ्यायचे असं सांगायला पाहिजे. किंवा अपत्यकांक्षी जे कपल असतं तर त्यांना सुद्धा कुळीत शक्यतो खाऊ नका हे पथ्य आपण सांगायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला अपत्यकांक्षिता असते तर तिथे कुळीत घेतले तर त्याचा उपयोग होणार नाहीये ना म्हणून, कारण ते शुक्रघ्न आहेत म्हणून. परंतु एखादा अश्मरीचा पेशंट आहे तर अश्मरी असताना मात्र हेच कोळथाचं कडण अश्मरीघ्न असल्यामुळं उपयोगी होतं की नाही तर निश्चित होतं. सो एकच द्रव्य पण शरीर वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळ्या अपेक्षेने ते काम करतात आणि म्हणून अश्मरी घालवणार असं असल्यामुळं आपलं गोक्षुरादी गुगुळ किंवा पुनर्नवा गुगुळ किंवा पाषाणभेद आणि मूत्रकृच्छ्र जो काढा सांगितलेला आहे तो याचा अनुपान जे आहे ना ते कुळथाचा काढा असं जर का वापरलं गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला येतो आणि अश्मरी आतल्या आत ब्रेक होऊन मग छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मधून निघणं ही गोष्ट घडत असते. सो ह्या दृष्टीने शुक्र हर अश्मरी हर त्याच्यानंतर श्वास घालवणार आणि पीनस घालवणार असं सुद्धा आहे. म्हणजे आता घरामध्ये कुणाला तरी सर्दी खोकला झालाय असं असेल ना तर कुळथाचं पिठलं मस्त करून द्यायचं एकदम लसूण वगैरे घालून, तर श्वास आणि पीनस ह्या दोन गोष्टी कमी होतील. म्हणजे आहारीय गोष्टींनी रोग कसे हारायचे तरी ह्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर कास अर्षः कफवातांश्च घ्नन्ति कास घालवणार आहे आता जे म्हटलं तसं. त्याच्यानंतर अर्ष हर सुद्धा हे कुलत्थ आहेत. ह्याचं कारण काय माहितीये का तर ह्याच्यामध्ये पाक करण्याची कपॅसिटी आहे किंवा फोडण्याची कपॅसिटी आहे आणि म्हणून जे अपक्व अन्न आहे ना तर त्याचं पाचन करणं ह्या दृष्टीने उष्ण असल्यामुळे त्याचा उपयोग होतो किंवा अग्नीचं औदार्य वाढवण्याच्या दृष्टीने उपयोग होतो आणि म्हणून अर्षहर आहेत. उष्ण असल्यामुळं कफ वातहर आहेत, साहजिक आहे कारण कफ जो आहे तो शीत धर्माचा आहे, वात सुद्धा शीत धर्माचा आहे.
तर या दोघांचं हरण निश्चित होईल ह्या उष्ण गुणामुळे. आता आणखीन एक गोष्ट मला इथे निश्चित सांगावीशी वाटते, की शरीरामध्ये ज्या ज्या वातकफज संप्राप्त्या असतात ना, तिथे तिथे ग्रंथी स्वरूप निर्माण होत असतं. आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला गाठींची संप्राप्ती दिसते ना, तर तिथे तिथे सुद्धा आपल्याला कुळथाचं कढण जे आहे, तर ते आपल्याला अनुपान म्हणून वापरता येत असतं. म्हणजे ग्रंथीरजाचा पेशंट असेल तर डे 1 ला समजा डे 1 मेन्स्ट्रुएशनला खूप जास्त जर का पेन होत असेल, तर अशा पेशंटना आपण ग्रंथीरजाचं औषध कुळथाच्या काढ्याबरोबर असं जर दिलं, तर ह्या वातकफज संप्राप्त्या ज्या आहेत त्या कमी येतात. वातकफाभ्याम ग्रंथी सन्निभम असं शारीर स्थानामध्ये आपण वाचलेलं आहे, बरोबर. सो त्या दृष्टीने कुठल्याही गाठींच्या संदर्भामधल्या संप्राप्त आपल्याला मोडायचे असतील ना, तर त्याचा उपयोग जो आहे तर तो ह्या पद्धतीनं इथे उष्ण म्हणून होत असतो. ओके. त्याच्यानंतर पित्तास्रदाहा परम, रक्तपित्त उत्पन्न करणार. पित्त अस्र म्हणजे रक्त, पित्तास्र, पित्त रक्त म्हणजेच रक्तपित्त, म्हणजे एक एक वेगळं वेगळं किंवा एकत्रित संप्राप्ती अशा दोन्ही गोष्टी आपण इथे घेऊ शकतो. मग आता रक्तपित्तम परम असं म्हटलं, ते रक्तपित्त करणार असं आहे, म्हणून रक्तपित्त प्रकोपक असं ज्याला आपण म्हणू. तर आता एखाद्या पेशंटमध्ये ब्लिडिंग टेंडन्सीज आहेत किंवा त्याला माहिती आहे की त्याचे प्लेटलेट नेहमी कमी येतात. आपल्याकडे बरेचसे पेशंट असे सुद्धा येत असतात की बाकी सगळं त्यांचं डेली रुटीन चांगलं चाललेलं असतं, फक्त प्लेटलेट काउंट कमी आहे, तर त्याला तुम्ही औषधं द्या. तर मग तिथे जर का आपण हे कुळथाचं कढण वगैरे वापरलं किंवा जर पेशंट हे खात असेल, तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा रक्तपित्त संप्राप्ती उत्पन्न होण्याकडे असतो. आणि म्हणून पेशंटला आता सध्या जर का आपण बघितलं गेलं तर मुंबई, पुणे किंवा ह्या शहरांमध्ये फारसं कुळथाचं पिठलं अगदी खूप मोठ्या प्रमाणात नाही खाल्लं जात. परंतु हाच पेशंट विशेष करून कोकण, अलिबाग, रायगड या बाजूचा जर असेल ना, तर तिथे कुळीथ फार मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. आणि म्हणून पेशंट कुठला आहे, कोणत्या एरियात राहणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला हा हेतू म्हणून सुद्धा त्याला विचारता येऊ शकतं, एखाद्या ठिकाणी जर रक्तपित्तासारखी संप्राप्ती असेल तर. किंवा हेच दुसरा जर का पेशंट ह्याचा आहे, डेंग्यू सारख्या तापाचा आहे की ज्याच्यामध्ये ब्लिडिंग टेंडन्सीज असतात, तर अशा ठिकाणी पेशंटला आपण कुळीथ बंद करा हे आहार्य पथ्य म्हणून सांगायला किंवा अपथ्य म्हणून सांगायला हरकत नाहीये. सो अशा दृष्टीने ह्या द्रव्यांचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर निष्पावो वात पित्तास्र स्तन्य मूत्र करो गुरुः सरो विदाही दृक् शुक्र कफ शोफ विशापहा. हा, तर मग आता निष्पाव म्हणजे काय, तर पावटा किंवा त्या पावट्याच्या शेंगा असतात, तुम्ही बघितलं असेल, किंवा त्याच्यातनं पावटे बाहेर निघतात, हे असतात, शेंगा असतात. ते कसे असतात, तर वातपित्त हा कुठे गेलं ते, निष्पावो वात पित्त अस्र स्तन्य मूत्र करहा. निष्पाव हा म्हणजे पावटे काय करणार आहेत, वातकर आहेत, पित्तकर आहेत, रक्तकर आहेत, स्तन्यकर आहेत, गुरु आहेत. ओके. म्हणजे पावटे खाल्ल्याने वात वाढणार आहे, बरोबर. ज्याला आदमानाचा त्रास होतोय किंवा संधिगत वाताचा त्रास होतोय, तर अशा पेशंटना हे खाणं योग्य नाही. किंवा ज्यांना आपल्या पित्तासारख्या संप्राप्त्या आहेत तिथे सुद्धा हे खाणं योग्य नाही. रक्तविकृती आहेत, कुष्ठाचे पेशंट आहेत, तिथे खाणं हे योग्य नाही. स्तन्य करा हा असं म्हटलंय, त्याच्याचमुळं काही ज्या लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्यांना मात्र हे कधी कधी खाणं उपयुक्त ठरेल. मूत्र करा हा मूत्र उत्पन्न करणार आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. मात्र हे गुरु आहेत हे पण ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी मला एक निश्चित सांगावं वाटतं की हे गुरु असल्यामुळं ह्याचं जे पाचन आहे ना, तर ते मोठ्या आतड्यामध्ये होतं. काही गोष्टी ज्या असतात ना त्या रसोनिपाते द्रव्याणाम ह्याच्याप्रमाणे आपण जेव्हा जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हाच आपल्याला त्याचं पाचन होतं, म्हणजे खडीसाखरेसारखे द्रव्य. एखादी गोष्ट जी आहे, जसं आपण शंख शौक्तिक कपर्दिकाच्या बाबतीमध्ये म्हणतो की शंखाचं पाचन जे आहे ते आमाशयामध्ये होतं आणि म्हणून शंखाचं कार्य जे आहे ते सुद्धा आमाशयावरती जास्त होतं. त्याच्यानंतर शौक्तिक जे आहे तर ते गृहिणीच्या ठिकाणी किंवा लहान आतड्याच्या ठिकाणी त्याचं पाचन होतं, म्हणून त्याचं काम सुद्धा त्याच एरियामध्ये होतं. आणि कपर्दिक आहे ते मात्र मोठ्या आतड्यावरती काम करतं. त्याचप्रमाणे वेगवेगळी द्रव्यांचं पाचन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. जसं खडीसाखर किंवा उसाचा रस जर का तोंडावर जिभेवर ठेवला तर तिथेच त्याचे तीनही विपाक होणार, अवस्थापाक होणार आहेत. परंतु हेच मुगासारखं द्रव्य आहे तर ते आमाशयाच्या ठिकाणी पचणार आहे. परंतु निष्पाव हे जे द्रव्य आहे ना, हे मोठ्या आतड्याच्या ठिकाणी पचणार आहे किंवा तिसऱ्या अवस्थापाकाच्या ठिकाणी ते पचणार आहे. आणि म्हणून ते जड अशा अर्थाने पण आपण म्हणू शकतो. पचायला जड असं म्हणत असताना त्याचा अवस्थापाक कितवा कुठल्या ठिकाणी होतोय ही गोष्ट सुद्धा महत्वाची राहते. ओके.
त्याच्यानंतरचं जे आहे सरोविदाही दृक् शुक्र कफ शोफ विशापह, हे आणखीन कसे आहेत तर सर गुणाचे आहेत, म्हणजे मलमूत्र साफ करणारे आहेत, विदाह उत्पन्न करणारे, जळजळ उत्पन्न करणारे, दृक् शुक्र कफ शोफ विशापहा, दृक् अपहा म्हणजे दृष्टीला ते त्रासदायक आहेत, बरोबर, शुक्राला ते त्रासदायक, कफ कमी करणार आहेत, शोथ कमी करणार आहेत आणि विष सुद्धा कमी करणार आहेत. सो ह्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे एखादा पेशंट आपल्याकडे डोळ्यांच्या नंबरसाठी जर काही येत असेल किंवा इन्फर्टिलिटीसाठी येत असेल तर त्या ठिकाणी ह्या पेशंटला आपल्याला पावटा नाही खायला पाहिजे हे सांगायला हवं. ओके. त्याच्यानंतर माश, शिंपी धान्यामधलं पुढचं, माश हा स्निग्धो बल श्लेष्म मल पित्त करस्सरा गुरुष्णो अनिल हा स्वादू शुक्र वृद्धी विरेककृत. माश उडीद कसे आहेत तर स्निग्ध आहेत. आता उडीद म्हणल्यानंतर आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी लगेचच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नारीम तैलेन माशश्च पित्तले समुपाचरेत श्याम प्रसन्न वदना सुरचितोमी पयोधरा, म्हणजे जी अपत्यकांक्षी स्त्री आहे तिला माश उडीद द्यावेत असं सांगितलंय, बरोबर. याचं कारण काय तर ते शुक्र कृत असे आहेत, म्हणजे बीज उत्पन्न करण्याच्या साठी ते उपयुक्त आहेत. मग आता माश आणखीन कसं आहे तर पित्तल हे रज असल्यामुळे आणि माश हे पित्तल असल्यामुळं त्याचा उपयोग जो आहे तो स्त्रियांच्या ठिकाणी सुद्धा तेवढाच उत्तम दिसतो, म्हणून उडीद हे अपत्यकांक्षी स्त्री आणि पुरुष दोघांनाही वापरायला हवेत. त्याच्यानंतर हे स्निग्ध आहेत, बल करहा आहेत, बल देणारे आहेत, श्लेष्म करहा, उडीद जे आहेत ना ते जेवढे पित्तकर आहेत ना तेवढेच ते कफकर सुद्धा आहेत आणि उडीद मलकर सुद्धा आहेत. आणि म्हणून जे मगाशी आपण बोललो की ज्या वेळेला ओल्ड एज लोकांमध्ये मलप्रवृत्ती साफ होत नाही अशा वेळेला उडदाचं कढण त्यांना दिलं ना तरी सुद्धा ताकद त्यांच्या आतड्यांची वाढते आणि शिवाय मलकर असे असल्यामुळं फिकल मटेरियल तयार होतं आणि त्याच्यामध्ये बाहेर टाकण्यासाठी सोपं होतं. सो अशा दृष्टीने उडदाचं कढण सुद्धा या ठिकाणी आपल्याला वापरता येत असतं. त्याच्यानंतर सर आहेत, म्हणजेच काय सृष्ट विणमूत्र असे करणारे आहेत, म्हणजे मलवर्धक आहेत आणि मल बाहेर काढून टाकणारे पण आहेत. मात्र ते गुरु आहेत आणि म्हणूनच कढण या स्वरूपात द्यायचं. उडदाचं वरण करून दिलं ना तर ते पचायला जड होईल किंवा पित्त कर सुद्धा होतील. उष्ण आहेत, अनिल हा म्हणजे काय तर वात कमी करणारे आहेत. आता इथे आपण बघतोय की जर ते स्निग्ध आहेत तर वात कमी करणारे असायलाच हवेत ना, सो ह्या दृष्टीने स्वादू हो, हा ते कसे आहेत तर स्वादू म्हणजे मधुर आहेत आणि कसे आहेत तर शुक्र वृद्धी, शुक्र विरेक कृत असे आहेत, जे शुक्र वाढवणारे पण आहेत आणि शुक्र बाहेर काढून टाकणारे पण आहेत. म्हणजेच काय तर शुक्र वेग आणणं ह्या दृष्टीने त्याचा महत्वाचा उपयोग होतो. आणि म्हणूनच ज्या वेळेला ह्याचं वर्णन आलेलं आहे ना की अपत्यकांक्षी स्त्री आणि पुरुष त्यांनी काय काय गोष्टी कसा आचार असायला पाहिजे तर त्याच्या ठिकाणी तिथे माश वापरावेत ही गोष्ट सांगितली. याचं कारण शुक्र इन्स्टंट वृद्धी पण करते, शुक्राचं विरेचन पण करते, म्हणजे बाहेर टाकणं किंवा स्त्रीच्या शरीरामध्ये टाकणं ह्या गोष्टी सुद्धा ह्याच्यासाठी उपयुक्त होतात. ओके. त्याच्यानंतर फलानी माशवत विद्या, फलानी असं म्हणत असताना खास कुईलीची फळं जी असतात ना ती किंवा ज्याला मरकटी म्हटलं जातं किंवा वानरी म्हटलं जातं ती माशवत विद्यात, माश म्हणजे उडदाप्रमाणेच आहेत आणि काय तर काकोंडला आत्मगुप्तयो हो फलानी असा अर्थ आहे त्याचा. काकोंडला हा म्हणजे कुहिरी आणि आत्मगुप्ता म्हणजे खास कुहिली, म्हणजे दोन पद्धतीच्या हे येतात मरकटी जे असतं त्याच्यामधली. एक जी असते त्याला तुसक खूप जास्ती असतात आणि म्हणून जी तुसं असतात तिला आत्मगुप्ता असं म्हणलं जातं आणि काकोंडला म्हणजे कुठली तर ज्याला तुसं कमी असतात आणि त्याच्यामुळे ते टोचत जास्ती नाही म्हणून गोड खास कुहिली असं म्हटलं जातं किंवा गोड कुहिरी असंही त्याला म्हटलं जातं. सो फलानी कशाची तर काकोंडला आत्मगुप्तयोहो फलानी माशवत विद्यात असा सरळ अर्थ झाला. जे काकोंडला आणि आत्मगुप्ता यांची फळं जी आहेत ती माश म्हणजे उडदाप्रमाणेच जाणावी. त्याच्यानंतर उष्ण हा त्वचा हा हिम हा स्पर्शे, याच्याबद्दल अजून एक सांगावं वाटतं मला की खास कुहिलीच्या किंवा कुहिलीच्या बाबतीमध्ये ते उडदाप्रमाणे असल्यामुळं कवच बीज ज्याला आपण म्हणतो त्याची फळं जी आहेत कवच बीज आपण ज्याला म्हणतो ह्याच्या फळांना, तर हे जे कवच बीज आहेत ते सुद्धा उत्तम वृक्ष म्हणून आपण इन्फर्टिलिटीच्या पेशंट्स मध्ये वापरत असतो. उत्तम वातशमन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि म्हणूनच न्यूरोमस्क्युलर
डिसऑर्डर जिथे जिथे असतात, जंक्शनचे डिसऑर्डर असतात, त्याच्या ठिकाणी सुद्धा ह्या कवच बीजाचा उपयोग उत्तम होत असतो. त्याच्यानंतर उष्ण त्वचो हिमस्पर्शे केशो बल्यस्तिलो गुरुः अल्पमूत्रः कटुपाके मेधाग्नी कफ पित्तकृत. ओके. आता इथे कशाच्या बद्दल सांगतायत ते, उष्णः त्वचः हिमः स्पर्शे केशः बल्यः तिलः, तिळाच्या संदर्भात सांगतात. हे तीळ कसे आहेत? तिलः गुरुः, तीळ जड आहेत परंतु तीळ उष्ण आहेत, त्वच आहेत, त्वचेला उपयुक्त असे आहेत. आता इथे हिमः स्पर्शे असं म्हटलंय, ते स्पर्शाला थंड आहे बर का, परंतु त्याचा परिणाम स्वरूप म्हणजे त्याचं वीर्य जे आहे ते मात्र उष्ण राहतं असं आहे. ते लावल्यानंतर जळजळत नाही, जसं मोहरीचं तेल जळजळतं तसं, परंतु आत गेल्यानंतर अग्नी वाढवण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो आणि म्हणूनच ते उष्ण अशा पद्धतीचं आहे. स्पर्शे ही महा असं आहे. आणि म्हणून तिळाची तेलाची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कृशानाम बृहणाय आणि बृह्यानाम कर्षणाय च असा त्याचा उपयोग होत असतो. तर या दोन्ही दृष्टीने ह्याचा उपयोग आपल्याला दिसतो. केश आहे, बल्य आहे. त्याच्यानंतर तीळ अजून कसं आहे तर अल्पमूत्र, हा अल्पमूत्र करणारे आहेत. कटुहू पाके, पाककाळी ते कटू आहेत, कटू विपाक आहेत. मेधाग्नी कफ पित्तकृत, मेधाग्नी वाढवणार आहे, कफ कृत म्हणजे कफ वाढवणार आहेत आणि पित्त वाढवणार आहेत. आता इथे जर का आपण तीळ कसे आहेत असं जर बघितलं, आता जानेवारी महिना चालू आहे तर आता काही दिवसांनी संक्रांत आणि त्याच्यामध्ये तिळाचे लाडू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील, राईट. सो त्याचे ते खाल्ल्यानंतर काय काय होणार आहे लोकांमध्ये तर ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि आता आपण इथे बघतो की मकर संक्रांती, मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो वगैरे. इथे महत्वाची गोष्ट जी आहे ना ती म्हणजे सूर्य आहे, की त्याचं संक्रमण आहे तिथे आणि म्हणूनच त्याला महत्व आहे, बरोबर. सो इथे संक्रमणाशी संबंध सूर्याचा आहे. सूर्य जे सावित्री देवता किंवा गायत्री देवता म्हटली जाते आणि ही सावित्री किंवा गायत्री देवता जी आहे ना ती आपल्या बुद्धीला प्रकाश देणारी आहे, म्हणून भर्गो देवस्य धीमहि असं म्हणले, धियो यो न प्रचोदयात. तर ही जी गायत्री आहे ना तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मेधाग्नी, म्हणजे आपल्या बुद्धीचा अग्नी किंवा बुद्धीला खाद्य जसं देतो तसा तो वाढणार आहे. तर असं हे तीळ आहेत आणि म्हणून ते मकर संक्रांतीला खायचे. तर हा किती सुंदर छोटासा एक विचार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण कुठलं तरी रिच्युअल किंवा हा नैवेद्य असतो असं म्हणून ते दाखवून देतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो किंवा आपल्या शरीरावरती, मनावरती त्याचा परिणाम काय होतो ह्याचा बऱ्याचदा विचार करत नाही. परंतु आपण बघायला पाहिजे की जसं ह्या तिळाचा उपयोग मेधाग्नी वर्धन किंवा मेधाग्नी वाढवणारा असा म्हणून आहे ना, तर गुळाचा काय उपयोग आहे तसा, हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून मी आज सांगणार आहे. तर उष्णः त्वचः हिमः स्पर्शे, त्वच असल्यामुळं बहुतेक सारी आपली जी तेल आहेत ना ती तिळाच्या तेलामध्ये आपण बनवत असतो बघा. त्याच्यानंतर अल्पमूत्रः कटुपाके मेधाग्नी कफ पित्तकृत. त्याच्यानंतर अजून एक श्लोक घेऊया, मला असं वाटतं कंटाळले नसाल होपफुली. त्याच्यानंतर स्निग्धोमा स्वादु तिक्तोष्णा कफ पित्त करी गुरुः दृक् शुक्र हृत कटुः पाके तद बीजम कुसुमभजम, कुसुमभजम बीजम. कसं आहे स्निग्धोमा, कुसुंभ म्हणजे आळशी किंवा जवस ज्याला आपण म्हणतो ना कुसुंभ तेल. तर हे कसं आहे, स्निग्ध आहे, मधुर आहे, तिक्त आहे, उष्ण आहे. कुसुंभ म्हणजे कसलं, आळशीचं जवसाचं तेल. उष्ण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. स्वादू तिक्त आणि काय तर कफ पित्त कर आणि गुरु असं आहे. दृक् शुक्र हृत ह्याचं काय करणार आहे, नाश करणार असं आहे. कटुहू पाके, पाककाली ते कटू आहे. तद बीजम कुसुमभजम, कुसुमभजम म्हणजे करडई किंवा ज्याला आपण कुसुंभ तद बीजम कुसुमभजम, तद्वत बीजम कुसुमभजम म्हणजे कुसुंभ म्हणजे करडई जी आहे ना ती सुद्धा त्याचप्रमाणे आहे. आता इथे जर आपण आळशी किंवा जवसाचं तेल बघितलं ना तर आपण कशासाठी वापरतो, विशेष करून गंधकवृत्ती करण्यासाठी जवसाचं तेल वापरलं जातं, बरोबर. तर जवसाचं तेल स्निग्ध आहे आणि गंधकवृत्तीमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय करायचं आहे, कफ कमी करायचा आहे, बरोबर. सो त्या दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग होत असतो.
आणि गामित्वाच्या दृष्टीने इथे जवसाचं तेल वापरलं तर का गंधक वृत्तीमध्ये, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. सो स्निग्धोमा स्वादु तिक्तोष्णा कफ पित्त करी गुरुः दृक् शुक्र हृत कटुः पाके तद्बीजम कुसुंभजम. दृक् शुक्र आणि हृद यांचा नाश करणारं असं आहे. म्हणजे काय, दृष्टी आणि शुक्र यांचा नाश करणारं असं आहे. सो ह्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच कुसुंब म्हणजे करडईचं तेल सुद्धा तसंच आहे. तर मग करडईचं तेल जे रेग्युलरली लोक खातात ना, तर त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे की त्यांच्यामध्ये शुक्राशी संबंधित, दृष्टीशी संबंधित अशा जर का काही विकृती असेल तर त्यांना तेल बदलून दुसरं तेल जे आहे ते खायला सांगायला पाहिजे. करडईचं तेल बंद करायला सांगायला पाहिजे. करडईचं तेल बरेच जण खातात, तसं जवसाचं तेल काही रेग्युलर खाल्लं जात नाही किंवा जवस अगदी रेग्युलर खाल्ले जात नाहीत. आजकाल नवीन हे आलेले आहे की जेवण झाल्यानंतर जसं आपण हे खातो ना बडीशेप, तर तशा पद्धतीनं जवस, तीळ आणि बाकी इतरही ऑइल सीड्स ह्या नावाने आजकाल लोक खात असतात. सो ठीक आहे, म्हणजे स्नेहन आणि हे करून हे गुरु आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे. सो प्रमाण किती आपण घेतोय ते पण बघायला पाहिजे. नाहीतर जेवण काहीतरी अर्धी पोळी घ्यायची आणि मोठी मोठी भरून बडीशेप खायचा, असे सुद्धा विचित्र प्रकार लोक करत असतात. सो तेही आपण बघायला हवं. ओके. त्याच्यानंतर मला वाटतं इथे शिंबी धान्य संपतंय, तिथपर्यंत आपण घेऊया. माशोत्र सर्वेषु अवरहा यवकः शूकजेषुचा. माशः अत्र सर्वेषु अवरहा. सर्व शिंबी धान्यांमध्ये इथे माश जे आहे ते सगळ्यात अवर असं सांगितलेलं आहे. अवर का बरं आता एवढं सगळं सांगितलं तरी? कारण ते नित्य सेवनीय नाहीयेत, कधीतरीच खाऊ शकतो, जड आहेत पचायला म्हणून. आणि यवकः शूकजेषुच अवरहा. सर्व शूक धान्यांमध्ये यवक नावाचे जे तांदूळ आहेत ना, तर ते आहे ते अवर आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे असं म्हटलंय. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये माश, आणि म्हणून कितीही झालं तरी उडीद नेहमी सगळ्यात घातले जात नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर. आणि काही विशिष्ट वेळेला काही विशिष्ट विधीमध्ये उडीद वापरले जातात. त्यानंतर अजून एक सांगितलेलं आहे की नवम धान्यम अभिषंदी लघु संवत्सरोषितम शीघ्र जन्म तथा सुप्यम निस्तुषम युक्तिवर्जितम. इथेपर्यंत आपण आज हा श्लोक वाचून थांबूया. या श्लोकाचं एक्सप्लेनेशन जे आहे ते नेक्स्ट टाइम देऊयात. तुमची काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. युट्यूब वर बघत असाल तर कमेंट्स मध्ये टाका, आणि ह्याच्यामध्ये असाल तुम्ही तर चॅट बॉक्स मध्ये टाकले तरी सुद्धा चालेल. ओके. बरेच प्रश्न आलेले. सध्या मिळणारे आंबे, मोहर, कोलम, इंद्राणी यांचे गुणधर्म सेम का असं विचारलं. आता मी जे सांगितलं ना तेच, की आताच्या ज्या जाती आहेत त्या जाती आणि ह्याच्यामध्ये वर्णन केलेल्या जाती याचा एक थोडस संशोधनाची किंवा काय म्हणू कोरिलेशनची तशी गरज आहे. कारण की खरं सांगायचं म्हणजे आता ह्या सगळ्या जाती आहेत असं जे आपल्या टेक्स्ट मध्ये सांगितलेले आहेत ना, तर ते ह्याच्याशी टॅली करून बघायला पाहिजे की कुठल्या जाती कुठल्या गुणधर्मांची साधर्म्य राहतात. ओके. एक इन्फर्टिलिटीची पेशंट आहे, एज 30 आहे, शो बायलॅटरल बल्की पीसीओडी स्मॉल राईट ओव्हेरियन सिस्ट. त्याच्यानंतर फोकल ॲडिनोमॅटिक चेंजेस इन फंडस ऑफ युट्रस. ओके. या पेशंट मध्ये रिझल्ट देऊ शकतो का? ॲडिनोमॅसिस चेंजेस असल्याने कॅन्सर, ओके, चान्सेस ऑफ अबॉर्शन असेल तर कसा विचार करावा? कसं आहे ना, ॲडिनोमॅसिस असताना त्याच्यामध्ये जो मायोमेट्रियम आहे त्याच्या विकृती आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला मांसपाचक आणि सहस्त्रपुटी अभ्रक असं जर वापरलं तर त्याचा परिणाम जास्त मिळतो. त्याच्यानंतर पीसीओडीचा विचार करायला पाहिजे, वयाचा विचार करायला पाहिजे, आणि एक सिस्ट आहे असं ते म्हणतात, तर त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. सो ह्या पेशंट मध्ये हे सगळे रिपोर्ट झाले, परंतु पेशंटला त्रास काय होतोय हे सुद्धा बघणं खूप तेवढंच महत्वाचं राहतं. सो मेन्सेस रेग्युलर आहेत की नाही, पिरियड्स किती दिवसांनी येतात, त्याच्यानंतर ब्लिडिंग किती दिवस होत आहे, त्याच्यानंतर हे ब्लिडिंग होत असताना इतर काही लक्षणं आहेत का ते सुद्धा बघायला पाहिजे. त्याच्यानंतर जसं आपल्याला ह्याची लक्षणं सांगितलेली आहेत, काय म्हणतो आपण ऋतुमतीची लक्षणं, तर तशी तिच्यामध्ये येतात का, सो ओव्युलेशन होतंय की नाही, ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या राहतात. परंतु आता एवढ्या माहितीवरती समजा जर का औषधं द्यायची झाली तर आपल्याला काय काय द्यायला हवं, तर तिथे आता म्हटल्याप्रमाणे मांसपाचक सहस्त्रपुटी अभ्रक ह्याचा एक उपयोग चांगला दिसतो. अतसी उपनाह ओटीपोटाला लावल्यानंतर हे जे ॲडिनोमॅटिक चेंजेस असतात ते खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. त्याच्यानंतर नारायणी
शंख आणि अमृतासत्व असं 2 वेळेला दुधाबरोबर वापरणं. त्याच्यामध्ये जर शक्य झालं तर रौप्य भस्म ताजं म्हणजे ऍड ऑन घालायला पाहिजे सूक्ष्म करून, तर त्याचाही परिणाम चांगला येतो. त्याच्यानंतर नस्याचाही परिणाम ह्या पेशंटमध्ये चांगला येईल. सो त्याच्यामध्ये बलामोचरस नस्य जे आहे ते 2 थेंब 2 वेळेला दोन्ही नाकपुडीमध्ये असं जर वापरलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की रिझल्ट देता येतील. ह्याच्यात जो 2 महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला उपनाह किंवा लोकल ऍप्लिकेशन्स हे सुद्धा तेवढंच महत्वाचं राहतं. ओके. भैषज्य रत्नावलीमध्ये पारदात, गुड, बदर, कांजी, तेल आणि दूध असा योग आला आहे प्रदरात. ओके. त्याचा कार्यकारण भाव कळला नाही. ओके. प्रदरामध्ये गुड, बदर, कच्ची केळी आणि दूध. ओके. त्याच्यामध्ये ना एक बघायला पाहिजे की प्रदरामध्ये योग आलेला आहे बरोबर आहे, पण कफज प्रदर, पित्तज प्रदर आणि वातज प्रदर असे जे 3 सांगितले त्यापैकी कुठला सांगितलेला आहे हे बघायला पाहिजे इथे. याच्यामध्ये कच्ची केळी वापरायचे, दूध वापरायचंय, बदर आणि गुड असं सगळं सांगितलंय. तर ना हे मला असं वाटतंय की पित्तज प्रदरासाठी म्हणून विशेष करून हे औषध उपयुक्त होणार आहे. पित्तज प्रदरामध्ये जेव्हा आपण बघतो ना तर अभिष्यंत जो आहे तर ते कच्च्या केळं जे आहे ना तर ते कषाय रसाचं राहतं. त्याच्यानंतर बदर सुद्धा कषाय रसाचं राहतं आणि गुड जे आहे पुराण गुड इथे वापरायला सांगितलेलं असणार आहे त्याच्या गामित्वासाठी, आणि गुडाचं प्रमाणही कदाचित कमी असेल त्या योगामध्ये, आणि गामित्वासाठी वापरून तिथे कषाय रसाने प्रदर थांबवणं असा भाग बघायला पाहिजे. केळ म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये अभिषंद एवढाच विचार येतो, पण कच्च्या केळाचे गुणधर्म आणि पिकलेल्या केळाचे गुणधर्म हे वेगवेगळे राहतात. सो त्या दृष्टीने ह्यांचा विचार व्हायला हवा. आणि दूध जे आहे ना तर त्याचा उपयोग बहुत करून सर्व स्त्री रोगांमध्ये आपल्याला दिसतो, कारण स्त्रियांमध्ये स्तन्य हा आशय जो आहे तो कार्यरत असणारा असा आशय आहे, आणि म्हणूनच दुधामधून दिलेली औषधं जी आहेत ना ती सर्व स्त्री रोगामध्ये उत्तम पद्धतीने उपयोगी पडतात असं दिसतं. सो असा असायला हवा. एकदा मला फोटो पाठवला तर जास्त चांगलं राहील असं मला वाटतं, तर म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट रेफरन्स काय म्हणून आलेला आहे त्याच्या आधीचा आणि नंतरचा म्हणजे संदर्भ सुद्धा त्याचा बघता येईल. ओके. अनुयव म्हणजे ओट्स का असं विचारलंय, तर अनुयव म्हणजे काय माहितीये का, यव म्हणजे ओट्स असंही डायरेक्ट समजू नये. तर एक ह्याच्याप्रमाणेच धान्य असतं गव्हाप्रमाणेच आणि तुसांसकट असतं, तर ते यव असतात आणि तसे छोटे जे असतात ते अनुयव असतात बरं का. त्याच्यानंतर प्रियंगू पण आहे प्रजास्थापन गणात. येस, मला ते वाचल्यासारखं. प्रियंगू आणि प्रियाला पण सुद्धा देतो आणि त्याचा अनुपान म्हणून आपण त्याच्यामध्ये ऍड ऑन घालायला सांगतो. प्रियाल जे आहेत ना म्हणजे चारोळी ती जर घालून ठेवली ना तर त्या अख्ख्या योगाला प्राजस्तपन जो योग आहे ना तर त्याला एक असा कुबट वास येतो, म्हणून आयत्या वेळेला दूध आणि चारोळी बरोबर औषध घ्यायला सांगायचं. आणि प्रियंगू त्या ह्याच्यामध्ये प्रजास्थापन गणामध्ये आहे. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर ज्वारी, बाजरी, वरई हे सर्व तृणधान्य आहेत का? बरोबर आहे. हे सगळं जे आहे ते तृणधान्यांमध्ये येतात. ओके. काळे तीळ गुणधर्म काय? आर दे बेटर दॅन युजल तीळ? कसं आहे ना की काळे तीळ आणि पांढरे तीळ, तर ह्याच्यामध्ये काळे तीळ जे आहेत ना तर ते औषधी गुणांनी युक्त जास्ती आहेत. त्याच्यानंतर आता सध्या आपण बघतो ते पांढरे तीळ आणि पॉलिश केलेले तीळ मिळतात, तर ऍक्च्युली दिसायला ते चकचकीत दिसतात परंतु पॉलिश केलेले वगैरे तीळ वापरू नयेत. काळे तीळ जास्त उत्तम, सो ते जास्ती वापरावेत. ओके. एक पेशंट आहे पित्त कफ प्रकृती, डायबेटिक हिस्ट्री, पितृकुल, 38 फीमेल, वेट 69, अम्लपित्त, अर्श, दंतशूल, मुख दुर्गंध्य, आर्तव, अत्यार्तव आणि काय ग्रंथीभूत आर्तव, सिव्हिअर बॉडी एक ड्युरिंग मेन्सेस ऑल्सो अँड अँड्रोजेनिक ॲलोपेशिया आहे. त्याच्यानंतर सर्व पित्तकर आहार विहार वर्ज्य केले, मधुमेह पूर्वरूप दिसत आहे, योगबस्ती करून घेतली, प्रसवाच्या गर्भाशय बल्य योगराज असं देत आहे. अजून काय द्यायला पाहिजे? ओके. याच्यामध्ये कसं आहे ना की पितृकुलामध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे, 38 एज आहे म्हणजे एकदम बॉर्डर वरती पेशंट आहे, वेट थोडस जास्त आहे 69 आहे, म्हणजे अम्लपित्त अर्श ह्या गोष्टी आहेत. अर्श अतिसार ग्रहणी हे एकमेकांचे निदानभूत असतात आणि ग्रहणीच्या विकृतीमधनं
जसं आपण म्हणतो की रोगा सर्वेपी मंदेग्नो, त्या पद्धतीनं गृहिणीची जर का विकृती असेल ना, तर त्याच्यामुळं सुद्धा पुढे जाऊन आपल्याला दिसतं की डायबिटीज सारख्या गोष्टी होतात. सो आहाराचं पचन जर का चांगलं होत नसेल, तर आद्य जो रसधातू आहे तो विकृत तयार होतो आणि रसधातू विकृतीतनं पुढे सर्वच गोष्टी म्हणजे विशेष करून प्रमेहाच्या गोष्टी चालू होतात. सो त्या दृष्टीने आद्य रसधातू चांगला व्हावा अशा गोष्टींच्या नुसार ही पेशंटला औषधं द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर एंड्रोजेनिक ॲलोपेशिया आहे, तर ह्याचा सुद्धा हिस्ट्री घरामध्ये कुणाची आहे का? असंही एक बघायला पाहिजे. आता इथे ना रसपाचक आणि अर्धनारी नटेश्वर असं जर 3 वेळेला मधाबरोबर वापरलं, तर त्याचा परिणाम चांगला येईल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम सांगणं आणि सूक्ष्म व्यायामापासून सुरुवात करून योगासनांकडे नेणं, अशा गोष्टी पेशंटला करायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची इथे काय आहे, तर त्यांना अत्यार्तव आहे, ग्रंथिरज आहे आणि ड्युरिंग मेन्सेस वातप्रधानतेची सर्व लक्षणं दिसत आहेत. सो ह्या दृष्टीने इथे विचार करत असताना आपल्याला औषधांमध्ये आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ग्रंथिरजाचं औषध कुळथाच्या कडणाबरोबर असं जरी दिलं ना, तरी सुद्धा कुलत्थ कसं आहे, की मेदोरोगावर पण उपयोगी पडतील, प्रमेहावर पण उपयोगी पडतील आणि ग्रंथिरजावर पण उपयोगी पडतील. सो या दृष्टीने ग्रंथिरजाचं औषध असंही आपण इथे वापरू शकतो. त्याच्यानंतर असे जे पेशंट्स असतात ना, की ज्यांच्यामध्ये एंड्रोजेनिक इम्पॅक्ट जास्ती दिसतो, तर अशा वेळेला आपण ह्या पेशंट्समध्ये विशेष करून एक गोष्ट वापरायला हवी आणि ती महत्त्वाची म्हणजे नस्य. तर वेगवेगळी नस्य ह्या पेशंट्समध्ये द्यायला पाहिजेत. ह्याच्यामध्ये इव्हन दुर्वाघृताचं नस्य असं सुद्धा दिलं गेलं ना, तरी सुद्धा त्याचा परिणाम ग्रंथिरजावरती किंवा अत्यार्तवावरती आणि त्याच्याच बरोबरीने एंड्रोजेनिक जो इम्पॅक्ट येतो शरीरामध्ये त्याच्यावरती असा अनेक ठिकाणी दिसेल. सो दुर्वाघृताचं नस्य देणं ह्या सुद्धा गोष्टी करायला पाहिजेत. सो अशा ही लाईन ऑफ ट्रीटमेंट ठेवायला पाहिजे. थोडक्यात म्हणजे व्यायाम चांगला करणं, आहार किंवा रसधातू चांगला करणं, तीनही अवस्था पाक चांगले ठेवणं, ह्या दृष्टीने ह्या पेशंटकडे बघायला हवं. ओके. एक क्वेशन आलेला आहे, की कटुरस पित्त वाढवतो, पण मुगाच्या बाबतीमध्ये अ, अ, एक मिनिट हां. एकतर ना कटू अ, असं म्हणत असताना तिखट या अर्थाने येतं ते. तर पूर्ण नाही विचारलेलं आहे. कषाय पित्त आणि मधुर हे पित्त शमन करणारे आहेत. कटुरस जो आहे ना, तो पित्त वाढवणारा आहे, म्हणजे तिखट या अर्थाने आलेला आहे. बरं का? तर तेवढं आहे. पण ह्याचा मुगाचा काय संबंध आहे? पूर्ण प्रश्न विचारला तर बेटर राहील. ओके. त्याच्यानंतर पेरिमेनोपॉझल एजला सिव्हिअर हेअर लॉस काय डाएट ॲडवाइस करावं करणे योग्य आहे? तर पेरिमेनोपॉझल एज जे आहे ना, त्याच्यामध्ये हेअर लॉस थोड्याफार प्रमाणामध्ये असणारच आहे. कारण की शरीरामध्ये बदल मोठे होतात. हां. मग इथे आपण केसांचा विचार किंवा रजाचा विचार किंवा शुक्राचा विचार असं जर का केलं ना, तर त्याच्यामध्ये एकांगी विचार होईल बरं का. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर मेनोपॉज ही गोष्ट जी आहे ना, ती वयानुसार तर यायला हवी किंवा येणारच आहे. परंतु याती पंचाशत क्षयम असं म्हटलंय. तर जसं-जसं रजाचा क्षय व्हायला लागतो ना, तर त्याचा परिणाम काय येतो रजाचा क्षय होण्यामध्ये, तर रसधातूचं डिप्लेशन होत असतं म्हणून रजाचा क्षय येत असतो. आणि म्हणून रसाचं यापन करणारी जर का आपण औषधं ठेवली, तर रसाच्या यापनामुळं काय व्हायला लागतं, की शरीरामधली जी त्वचा आहे ना, त्याच्यामध्ये त्याचा परिणाम येतो. जसं आपण म्हटलं, की त्या शरीराच्या अपेक्षानुसार एखादं द्रव्य काम करतं. सो मेनोपॉज थांबेल किंवा मेनोपॉज येणार नाही अशी गोष्ट होणार नाही. रसधातूचं जर आपण यापन केलं ह्या काळामध्ये तर. मग काय होईल, तर मेनोपॉज तर होणारच आहे. परंतु रसाशी संबंधित इतर जे कुठले काही अवयव किंवा इतर जे शरीरामधले घटक आहेत, जसं रससार ते त्वचासार असं म्हटलेलं आहे. सो त्याच्यावरती त्याचा परिणाम येईल आणि ओव्हरऑल इतर संपूर्ण धातूंवरती त्याचा परिणाम येईल आणि तसा परिणाम आल्यानंतर शरीरामध्ये वयस्थापन हे काम व्हायला लागेल आणि वयस्थापन झाल्यामुळे काय घडेल, तर केस गळणं किंवा ह्या गोष्टी कमी व्हायला लागतील. सो ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे आणि केस गळण्याचा विचार जेव्हा-जेव्हा आपण करतो ना, तर त्या-त्या वेळेला अस्थिधातूचा विचार जेवढा करतो,
त्याच्याच बरोबरीनं आपल्याला रसधातूचा सुद्धा विचार करावा लागतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. एक इन्फर्टिलिटीची पेशंट आहे, एज 30 आहे, यूएसची, बायलॅटरल बल्की पीसीओडी, स्मॉल राईट ओव्हरी सिस्ट आहे, फोकल एडिनोमेटिक. हे झालं ना, आपण आता सांगितलं. एक प्रश्न विचारला. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता ह्या सर्व ज्या काही गोष्टी डिस्कस करत आहोत, तर ते एक टोटली एज्युकेशनल पर्पज असं म्हणून आहे बरं का. त्याच्यामुळे जसंच्या तसं जे सांगते तशा पद्धतीचं प्रिस्क्रिप्शन जायला पाहिजे असं नाही. एक लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा एक विचारांची दिशा कशी असायला हवी, त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करतोय, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. छर्दी होऊन दात पूर्ण आंबतात 2 दिवस, ते सेन्सेशन राहतात. दात आंबायचं तसंच राहिले, ह्यात कसा विचार करायचा? छर्दी होऊन दात आंबतात याचा अर्थ आम्लपित्त खूपच मोठ्या प्रमाणात आहे. लंघन हे आम्लपित्तासाठी उत्तम औषध आहे. सो छर्दी झाल्यानंतर लगेच आता पोट रिकामं वाटतंय, काय खाऊ असं विचारणारे पेशंट असतात. अशा वेळेला एकच आहार सांगायला पाहिजे, तो म्हणजे साळीच्या लाह्या. आणि अशा पद्धतीनं जर का आपण साळीच्या लाह्या घेतल्या ना, तर साळीच्या लाह्यांचा परिणाम असा येतो की ते सोक करून घेणार आहेत. सो शरीरामध्ये जो द्रवगुण वाढलेला आहे ना आमाशयामधला, तो द्रवगुण कमी व्हायला मदत होते आणि म्हणून उलटी झाल्यानंतर लगेच इतर गोष्टी खात सुटण्यापेक्षा साळीच्या लाह्या खाव्यात. तर त्यांनी हे आंबटपणा जो आहे तर तो कमी यायला लागतो. पित्त आहे तेही कमी यायला लागतं. पित्ताचा विशेष करून जो द्रवगुण आहे तो कमी यायला लागतो. त्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. पायलोनिडल सायनस जर का असेल तर काय त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे वगैरे अशा गोष्टी आहेत. तर पायलोनिडल सायनस आहे किंवा बटक्स एरियावरती समजा काही रक्तपुय उत्पन्न करणारे असे जर का बॉईल्स येत असतील, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आहार बदलायला पाहिजे पेशंटचा. बऱ्याच वेळेला पेशंट इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ह्यानी खात असतात ना, तर नॉर्मल वरण भाजी, वरण भात भाजी पोळी ह्या गोष्टी खायला सांगायला पाहिजेत. भाजी सुद्धा नॉर्मल सुद्धा लोक खात नाहीत. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच मसाले आणि दही घालून केलेल्या भाज्या वगैरे अशा असतात. सो हे सगळं बंद करून टाकायचं. सकाळी ब्रेकफास्टला फक्त मुगाची पेज किंवा तांदळाची पेज असं सांगायचं. दुपारचं जेवण जे आहे ना ते 11:30-12च्या दरम्यान घ्यायला सांगायचं. संध्याकाळचं जेवण ते 5 ते 6च्या दरम्यान घ्यायला सांगायचं. हा जर का भाग केला तर निम्म्या गोष्टी कमी यायला लागतात बरं का. म्हणजे भगंदर अर्श किंवा भागंदरी पीडक आहे ह्या संदर्भामधल्या. आणि मग हे कमी व्हायला लागल्यानंतर धातूपाक कमी व्हायला लागतो मुख्य म्हणजे. आणि शरीरामध्ये जेवढं आंबटपणा वाढत जाईल ना तर तेवढं परिणामन वाढत जात असतं. सो त्या दृष्टीने शरीरामध्ये प्राकृत जो स्वादू किंवा काय म्हणतो मधुर रसाचं आधिक्य राहणं, आधिक्य म्हणायचं नाहीये मला, लक्षात घ्या तुम्ही की ज्याला आपण काय म्हणू वर्तन राहणं ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो तसं ते पद्धतीनं आहार असायला पाहिजे. त्याच्यामध्ये वर्ण गोडवा असणाऱ्या गोष्टी नाहीत पाहिजेत. तर जसं ज्वारीतला गोडवा, बाजरीतला गोडवा किंवा जसं तांदळातला किंवा गव्हातला गोडवा आहे तर त्या गोष्टी पाहिजेत. पण त्याच गव्हाच्या पिठाला आपण ते आंबवून त्याचं ब्रेड बनवलं की मग त्याचा परिणाम वेगळा येणार. सो ह्या सगळ्या गोष्टी पूरकपत्तीचं पथ्य आहे ते स्ट्रिक्ट ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यात्यादी तेल ऑटोक्लेव्ह करून त्याचं पिचू ठेवणं. तर त्यांनी भगंदरामध्ये सुद्धा आणि इव्हन ह्या पायलोनिडल सायनस मध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. पायलोनिडल सायनस असेल तर विशेष करून वरती करून त्याच्यामध्ये ते पुरण करणं आणि मग नंतर ती डेली चेंज करणं ह्या पद्धतीनं जर केलं ना तर ते पायलोनिडल सायनसेस आतून भरत येतात आणि मग ते पुन्हा पुन्हा होत नाहीत असा अनुभव आहे. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अर्श अतिसार ग्रहणी विकाराः प्रायेण अन्योन्य निदानभूताः सन्ने अनले संती न संती दिक्ते असं म्हटलंय. सो अनल म्हणजेच काय तर अग्नीची रक्षण करणं ही गोष्ट महत्वाची राहते. म्हणून रसपाचक वडवानल चूर्ण असं जर का त्याच्यामध्ये वापरलं ना तर ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा होणार नाहीत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बटक्स एरियामध्ये पुन्हा पुन्हा जर व्रण होत असेल तर 2 गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये करायला लागतो. आयुर्वेदानुसार आपल्याला राजयक्ष्म्याचा विचार आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमेहाचा विचार. आणि म्हणूनच प्रमेहाची जी पूर्वरूप सांगितली त्याच्यामध्ये दंतादीना मलाढ्यत्व मसाला आहे. आणि म्हणून कफज प्रमेहाचं जे औषध आहे ना ते आपण दंत धावनासाठी आणि महामृगांकर सहस्त्रपुटी अभ्रक गुडची सत्व मशी असं खलून 2 वेळेला वापरलं
ह्या पद्धतीनं, तर मग तिथे धातुपाक आपल्याला कमी करायला मदत होते आणि धातुपाक कमी झाल्यानंतर जो मांसल भाग आहे बटक्स एरिया मधला, तर तो मांस विकृती कमी व्हायला लागतात, मांसपोत कमी व्हायला लागतो आणि तसं झाल्यानंतर हे अर्श अतिसार, भगंदर किंवा भागंदरी पीडका किंवा पायनोनिडल सायनस हे सगळे बरे व्हायला मदत होत असते. सो ह्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मेनोपॉझल एजला कधी कधी 15 डेजनी मेन्सेस येतात. इज इट नॉर्मल? कसं आहे ना, हे पिरियड्स जाताना बऱ्याच जणांचं 15-15 दिवसांनी किंवा हेवी ब्लिडिंग होऊन पिरियड जातात आणि काही जणांचे 2 पिरियड मधलं अंतर वाढून पिरियड जातात. तर 2 पिरियड मधलं अंतर वाढून पिरियड जाणं ही गोष्ट जास्त प्राकृत धरायला हवी आणि अर्ली जर का पिरियड्स येत असतील तर ते शरीराच्या दृष्टीने किंवा धातू शैथिल्य निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वाचं राहतं आणि म्हणून 15-15 दिवसांनी पिरियड येत असेल ना, तर तिथे आपण रक्तपित्तासारखी संप्राप्ती धरून त्या पद्धतीने ही औषधं द्यायला पाहिजेत. ओके. आतस्य उपनाह कसा कार्य करतात? तर आतस्य उपनाह जे आहे ना, तर ते उपनाह पद्धतीमुळे असल्यामध्ये आतल्या शरीराच्या आत असणारे जे जे काही संप्राप्त्या असतात ना, त्या कमी करण्याच्या दृष्टीने मदत करत असतं. इव्हन लिम्फ नोड्स वगैरे असतात ना, ते सुद्धा रिग्रेस होऊन कमी होऊन जातात त्याच्यामध्ये आणि मग ह्या उपनाहांचा उपयोग जो आहे ना, तो ओव्हरऑल अधोदरामध्ये असणारे किंवा ज्याला आपण पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेस म्हणतात त्याच्यावरती पण चांगला उपयोग होतो. सो त्या दृष्टीने आपल्याला इथे औषधं देता येत असतात. ओके. सो मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. ओके. नवधान्य आणि पुराण धान्य म्हणजे 24वा श्लोक इथपर्यंत आपण आलेलो आहोत. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की बाकी इतर अध्यायांपेक्षा हा अध्याय थोडासा फास्ट घेतला, म्हणजे एकाच ह्याच्यात 23-24 श्लोक म्हणजे बरेच झालेले आहेत. पण कसं आहे की त्याचे गुणधर्म आणि त्याचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी कशी कशी आपण करावी ह्या दृष्टीने हे आपण जास्त करून सांगायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं हे आहे. फास्ट होत असेल तर तसं तुम्ही ह्याच्यामध्ये टाका चॅट बॉक्स मध्ये की अरे फास्ट होतोय स्लो घ्या, तर आपण स्लो घेऊयात. पण आय डोंट थिंक की खूप फास्ट जात आहे. सो 1-2 मिनिटं थांबते. फास्ट होतोय का स्लो होतोय नॉर्मल आहे तेवढं तुम्ही जस्ट टाका पटकन आणि पुढे आपण जाऊया. ठीक आहे. याच्यात काही फारसं फास्ट नाहीये, व्यवस्थित चाललं आहे असं लिहितात, पण ठीक आहे. म्हणजे की याचं कारण काय की त्याच्यामध्ये गुणधर्म आपल्याला बघायचे आणि त्याचं प्रॅक्टिकल कसं वापरायचं ह्या दृष्टीने आपण चाललोय. ओके. सो आज थांबूयात. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया. त्याच्या आधी आपण बसायला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे घळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषीय खंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय हुआ बीजे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.